ममता बॅनर्जी किंवा उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीचा नेता करा. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मागणी. सत्यपाल मलिक यांचाही राहुल गांधींच्या नेतृत्वावरील विश्वास उडाल्याची चर्चा. ईव्हीएमला विरोध करून जुन्या पद्धतीने मतदानाचा ठराव करा. मार्कडवाडीतनं शरद पवारांचा तालुक्यातील गावांना आवाहन. तर पवारांनी जनतेचा कौल मान्य करावा. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल असं वक्तव्य करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुकांसाठी मवियाचे 2 आमदार राजीनाम्याच्या तयारीत. पवारांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर आणि ठाकरेंच्या सेनेचे सुनील राऊत बॅलेटवर पुन्हा लढण्यास तयार. ईव्हीएम विरोधात मवियाचे पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार. मंगळवारी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची घेणार भेट. मवियाचे पुण्यातील उमेदवार दिल्लीमध्ये दाखल होणार. 10 ते 12 उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार. शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांचे प्रगती पुस्तक तयार. शिवसेनेच्या प्रगती पुस्तकामध्ये 2 माजी मंत्री नापास. आमदार संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास. गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर आणि शिवतारे पास असल्याची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप धक्कातंत्र वापरणार. काही जुन्या चेहऱ्यांना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी देणार. भाजपचे 15 ते 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मविया आमदारांनी घेतली शपथ. तर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन केली विरोधी पक्षनेतेपदाची मागणी. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी भरला अर्ज. महायुतीकडून नार्वेकरांना दुसऱ्यांदा संधी. टिटवाळ्यात वृद्ध महिलेवरती भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये 8 वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला. नागरिकांमध्ये दहशत.